प्रीतिकथामध्ये आपले स्वागत आहे। आज आपण एका नवीन कथेची सुरुवात करत आहोत। लाल इश्क मुंबई मॉडर्न कॉलेज। समोर असलेल्या मुली पाहून मुलांची हृदय बंद पडण्याची वेळ आली होती, तर बाकी मुलींच्या मनात असूया निर्माण झाली होती। आज हा क्राऊन कोणाच्या डोक्यावर पडणार याचे कुतूहल प्रत्येकाच्या मनात निर्माण झाले होते। प्रत्येक मॉडर्न कॉलेज नाही तर अख्ख्या मुंबईमधील कॉलेज गर्लने या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केले होते, पण हजारो मुलींमधून फक्त 10 मुली फायनलपर्यंत पोहोचल्या होत्या आणि त्यातून आपल्या सुंदरता आणि बुद्धीच्या जोरावर फक्त 2 मुली इथपर्यंत पोहोचल्या। तसा हा सामना अटीतटीचा होता, कारण दोघीही दिसायला प्रमाणापेक्षा जास्त सुंदर होत्या आणि मुख्य म्हणजे त्यातील एक मुलगी गेल्या 3 वर्षापासून हा किताब जिंकत होती। पण यावेळी थोडी शंका वाटत होती, कारण तिच्यासोबत जी दुसरी मुलगी होती तिने कित्येक मुलांची हृदय आधीच चोरली होती। दिसायला ती अप्सरेला लाजवेल अशी नव्हती, तिच्यामध्ये एक अट्रॅक्शन होतं जे समोरच्या माणसाच्या काळजाचा घात करण्यासाठी पुरेसं होतं। म्हणून जजेसमधील खुर्चीवर बसलेल्या रॉकीची नजर तिच्यावरून हटत नव्हती। आल्यापासून तो फक्त तिलाच पाहत होता। यावेळी सामना अटीतटीचा आहे, कारण आपल्यासमोर ज्या 2 कंटेस्टंट आहेत त्या प्रत्येक बाबतीत वरचढ आहेत, पण हे कॉम्पिटिशन जिंकण्यासाठी ब्युटी विथ ब्रेन महत्त्वाचा असतो। आज त्याच जोरावर आपण हा क्राऊन देणार आहोत, पण गेल्या 3 वर्षापासून हा किताब मिस दीक्षा या जिंकत आलेल्या आहेत। आज जर त्यांना हा किताब मिळाला तर ते रेकॉर्ड ब्रेक ठरेल आणि हे रेकॉर्ड सलग 4 वर्ष जिंकणाऱ्या त्या पहिल्या स्टुडंट असतील। अँकरने आपले काम केले, तसा फॅशन जगातील प्रख्यात व्यक्तिमत्व मिस्टर रॉकी स्टेजवर आला। त्याचीच नजर त्या मुलीवर खिळली होती। सो लेडीज अँड जेंटलमेन, आम्हाला सांगायला आनंद होत आहे की आजचा मिस कॉलेज क्वीन हा किताबच्या मानकरी आहेत मिस गाथा कारखानीस। तिचं नाव घेण्यात आलं तसं सर्व बाजूने एकच जल्लोष उडाला। यावेळी प्रत्येकाच्या तोंडावर गाथाचं नाव होतं, कारण ज्या मुलीला हा पुरस्कार मिळणार होता तिला एका नामांकित मॉडेल ॲडव्हर्टाइजमेंट कंपनीमध्ये मॉडेलिंग करण्याची संधी मिळणार होती आणि आज ती संधी गाथाला चालून आली होती। आधी तर तिचा स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता, कारण आधीच तिला स्वतःच्या सौंदर्याची जाणीव नव्हती, पण तरीही आपल्या मैत्रिणींच्या आग्रहाखातर तिने ह्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं होतं आणि फायनली ती विनर ठरली होती। मिस दीक्षा, गेल्या वर्षी तुम्ही विजेता होत्या, त्यामुळे हा क्राऊन तुम्हीच त्यांना चढवा। अँकरने तिच्या हातामध्ये क्राऊन दिला तशी ती रागाने लालबुंद झाली, कारण जे तिचं होतं ते तिच्यापासून हिरावून घेतलं गेलं होतं। तिने कसाबसा स्वतःवर संयम ठेवला व गाथाच्या डोक्यावर क्राऊन ठेवून निघून गेली। कॉंग्रॅच्युलेशन मिस गाथा, यू आर लुकिंग सो ब्युटिफुल। रॉकीने तिचा हात हातात घेतला। थँक्यू सर। ती थोडीशी बावरली आणि त्याच्या हातातून हात काढून घेतला। हे माझं कार्ड आहे, तुम्ही मला ऑफिसमध्ये येऊन भेटा, त्यानंतर आपण पुढची बोलणी करूयात। रॉकीला तर असं झालं होतं कधी एकदा तिला आपल्या कंपनीमध्ये चान्स देतो, कारण असा नवीन चेहरा त्याला शोधूनही सापडला नसता। सर्वांनी गाथाच्या सौंदर्याचं कौतुक केलं। फक्त मॉडर्न कॉलेज नाही तर बाकीच्या कॉलेजमधील कितीतरी स्टुडंट्स तिला अटेन्शन देत होते, त्यामुळे तिला सेलिब्रिटी असल्याचा फील आला होता। पण तिला या गोष्टीचं थोडंसुद्धा कौतुक वाटत नव्हतं, कारण तिचा फोकस स्वतःच्या करिअरवर होता। हे गाथा, काँग्रेस यार, मी सांगितलं होतं ना तू जिंकणार। रेवा तिच्या जीवाभावाची मैत्रीण गाथाला मिठी मारत म्हणाली। सो मच रेवा, हे फक्त तुझ्यामुळे शक्य झालं, नाहीतर मला माहीतच नव्हतं की मी इतकी सुंदर आहे, गाथा नाटकीपणे म्हणाली। तशा दोघीही खळखळून हसल्या। आज माझ्यातर्फे पार्टी, असेही आपल्याला पार्टी करण्याचा बहाणा हवा असतो। रेवाने तिचा हात पकडला आणि दोघीही गर्दीतून वाट काढत एखाद्याच्या बाहेर पडल्या। दीक्षाचा पारा 7व्या आसमानावर चढला होता। ती आपल्या फ्लॅटमध्ये आली व सामानाची तोडफोड करायला सुरुवात केली। आज तिचा जो अपमान झाला होता तो तिच्या सहनशक्ती पलीकडे गेला होता। लहानपणापासून ती लाडावलेली होती, त्यामुळे एखादी गोष्ट जर तिला हवी असेल तर ती मिळवल्याशिवाय ती स्वतः स्वस्थ बसत नसे। अशात गाथाने तिच्यापासून तिची आवडती गोष्ट हिरावून घेतली होती, त्यामुळे दीक्षाचा जळफळाट झालेला होता। यावेळी जर गाथा तिच्या समोर आली असती तर तिने तिचा जीवही घ्यायला मागे पुढे पाहिलं नसतं। तिचा राग अनावर झाला होता। तिने आपल्या हातामध्ये फुलांचा वास घेतला, भल्या मोठ्या LED वर फेकून मारला। स्टॉप इट दीक्षा, हा काय बालिशपणा आहे? तिचा बेस्ट फ्रेंड प्लस बॉयफ्रेंड विकीने तिचे दोन्ही खांदे पकडले। मी तिचा जीव घेईन, आज तिच्यामुळे माझा इन्सल्ट झाला आहे। आता मी कॉलेजमध्ये कोणत्या तोंडाने जाणार? दीक्षा आता चांगलीच चवताळली होती। बिहेव युअर सेल्फ, मी असताना तुला काळजी करण्याचं कारण नाही। तिने जे केलं आहे त्याची शिक्षा तिला मिळायलाच हवी आणि ती मी देणार। तिला कसं शांत करायचं हे विकीला चांगलं माहीत होतं। जोपर्यंत तिला जन्माची अद्दल घडत नाही तोपर्यंत माझ्या जीवाला शांती मिळणार नाही। तू लवकरात लवकर काहीतरी कर, नाहीतर मी स्वतःच्या हाताने तिला शूट करेन। दीक्षा प्रत्येक शब्दावर जोर देत म्हणाली। ती काहीही करू शकते हे विकीला चांगलं माहीत होतं,
रात्री एका भल्या मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये जंगी पार्टीचं आयोजन केलं होतं. विक्कीने जाणून बुजून ही पार्टी अरेंज केली होती, कारण त्याला काहीही करून गाथाला बोलवायचं होतं. येताना ती रेवाला घेऊन येणार होती, पण तिला ऑफिस वर्क असल्यामुळे ती लेट नाईट पार्टी इग्नोर करत होती. गाथा एका बाजूला अंग चोरून उभी होती. ती नेहमी अशा पार्टीपासून 4 हात लांब राहत होती, पण विक्कीने आणि त्याच्या फ्रेंड्सने जास्तच फोर्स केल्यामुळे तिच्याजवळ दुसरा पर्याय नव्हता. ब्युटिफुल, तू अशी एकटी का बसली आहे? एक ड्रिंक तो बनता है. आफ्टर ऑल ही पार्टी तुझ्यासाठी अरेंज केली आहे. आज तुझ्यामुळे आपल्या कॉलेजची शान वाढली आहे. विक्कीने तिच्यासमोर ग्लास पकडला. सो स्वीट ऑफ यू. पण तुला तर माहीत आहे ना, मला अशा पार्टी अजिबात आवडत नाही. गाथाला सर्वांसोबत मिळून मिसळून राहण्याची सवय होती, त्यामुळे कोणाच्या मनामध्ये नक्की काय चाललं आहे याबद्दल तिला कल्पना नव्हती. फ्रेंडशिपमध्ये इतकं तर चालतं. तू चिल मार, विक्की म्हणाला. दीक्षा कुठे आहे? तिला वाईट वाटलं असेल ना? मला तिची माफी मागावीशी वाटते, गाथा चेहरा पाडून म्हणाली. सध्या तिचा राग 7व्या आसमानावर असतो, पण मी तिला कन्व्हिन्स केलेलं आहे. आधी तू ड्रिंक घे, विक्की म्हणाला. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर असुरी भाव होते. गाथाने ग्लास घेतला आणि तिथेच बसून राहिली. काही मुलं बेधुंदपणे डान्स करत होती, पण तिला मात्र कधी एकदा या ठिकाणाहून बाहेर जाते असं झालं होतं. विक्की हॉटेलच्या बाहेर आला. दीक्षा आपल्या कारमध्ये बसून त्याचीच वाट पाहत होती. काम झालं? दीक्षाने विचारलं. यस बेबी, आजची रात्र मिस गाथा कधीच विसरणार नाही. आता तिला समजेल तिने कोणासोबत पंगा घेतला आहे, विक्की दात काढत म्हणाला. दीक्षाने आपल्या पर्समधून पैशाचा बंडल काढला व त्याच्या हातात दिला. दीक्षा कोणाचेही उपकार ठेवत नाही. हे पैसे घे आणि त्या मुलांच्या तोंडावर फेक. त्या गाथाची अशी हालत व्हायला हवी की तिला कुठे तोंड दाखवायला जागा उरणार नाही. दीक्षाची जळजळीत नजर त्याच्यावर पडली. डोंट वरी, मी आधीच रूममध्ये कॅमेरे फिट केले आहे. त्या रूममध्ये जे काही होणार आहे उद्या सोशल मीडियावर सर्वांना पाहायला मिळेल. त्यानंतर मिस गाथाला जीव देण्यावाचून पर्याय राहणार नाही आणि तो क्राऊन आपोआप तुझ्या माथ्यावर बसेल. विक्की कुस्तीक हसत म्हणाला आणि ती निघून गेली. तिचं काम झालं होतं. गाथाचं डोकं अचानक जड झालं होतं. आपल्याला अचानक असं का होत आहे हे तिला समजत नव्हतं, म्हणून ती जाण्यासाठी निघाली. तिला चक्कर आली तसे विक्कीने तिला सावरलं. आर यू ऑल राईट? विक्कीने विचारलं. डोंट नो, माझं डोकं गरगरायला लागलं आहे. मला घरी जायचं आहे. प्लीज तू कॅब बुक करून देशील? गाथाने विचारलं. चिल बेबी, या हॉटेलमध्ये माझी रूम बुक आहे. तू थोडा वेळ आराम कर, त्यानंतर मी तुला घरी सोडवतो. विक्की तिला स्वतःसोबत घेऊन जाऊ लागला. मला घरी जायचं आहे, सोड मला, गाथा कशीबशी म्हणाली. तोपर्यंत तो तिला आपल्यासोबत वरच्या फ्लोअरवर घेऊन गेला होता. त्याने आधीच तिला ड्रिंकमधून बेशुद्धीचे मेडिसिन दिले होते, पण नशीब गाथाने अर्धा ग्लास संपवला होता, त्यामुळे ती अजूनही शुद्धीवर होती. विक्कीने तिला एका रूममध्ये ढकलले व बाहेरून दरवाजा लॉक केला. गाथाची नजर आजूबाजूला गेली तर त्या रूममध्ये संपूर्ण अंधार होता. हेल्प मी, प्लीज ओपन दी डोअर, गाथा ओरडायला लागली. आपल्यासोबत नक्कीच काहीतरी अघटित घडणार आहे याची चाहूल तिला लागली होती. पण तितक्यात रूमच्या लाईट्स ऑन झाल्या. तिने जसा समोरचा नजारा पाहिला तशी ती जागीच गोठून गेली. तिचे हातपाय गार पडले, तिचे होठ थरथरायला लागले. आपण किती मोठ्या संकटामध्ये सापडलो आहेत याची तिला जाणीव झाली होती, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती. आधीच तिच्यावर काही प्रमाणात नशेचे अंबल होता, ज्याने असर करायला सुरुवात केली होती. तिच्या डोळ्यावर झापड येत होती, पण समोर नशेमध्ये धूत असलेली मुलं पाहून तिच्या नशेचा असर निघून गेला होता. त्या मुलांच्या हाती लागण्यापेक्षा तिला जीव द्यावासा वाटत होता. आधीच लहानपणापासून ती भित्र्या स्वभावाची होती आणि त्यामध्ये जे नवीन संकट ओढावलं होतं ते पाहून तर तिची वाचा खिळली होती. प्लीज हेल्प मी, दरवाजा उघडा, प्लीज हेल्प मी, गाथा मोठमोठ्याने ओरडत होती आणि दरवाजावर धडका मारत होती, जे पाहून ती मुलं दात विचकत हसायला लागली होती. आधीच त्या चौघांनी बऱ्याच प्रमाणात ड्रग्ज घेतले होते. त्यांचे वासनेने डबलेले डोळे गाथाच्या शरीराला स्कॅन करत होते. मला जर आधी माहीत असतं की अशी हॉट मुलगी आहे तर मी एक पैसासुद्धा घेतला नसता, त्यातला एक मुलगा म्हणाला. कातील मुलगी आहे. आजची रात्र तर मी हिला 1 मिनिटही सोडणार नाही. तिचं फिगर पाहिलं, कपड्यांमध्ये इतकी हॉट दिसत आहे, तर उतरवल्यानंतर ही पोरगी आग लावेल. दुसरा मुलगा म्हणाला. ही आग कशी विझवायची ते आपल्याला चांगलंच माहीत आहे. त्यातील एक मुलगा म्हणाला. तसे बाकी सर्व दात काढून हसायला लागले. तशी गाथा घाबरली. ती मुलं तिच्या दिशेने येत होती. त्याच्या तावडीतून निसटण्याचा ती प्रयत्न करत होती, पण तिला माहीत होतं की या रूममधून बाहेर जाणं अशक्य आहे, कारण तिचा आवाज या 4 भिंतीच्या बाहेर जाणं इम्पॉसिबल होतं. प्लीज सोडा मला, मी तुमचं काय बिघडवलं आहे, गाथा हात जोडत म्हणाली. एका मुलाने तिचे केस पकडले व तिला स्वतःजवळ ओढले. जास्त नाटकं करायची नाही, समजलं? तू कितीही तडफडली तरी तुझी सुटका होणार नाही. आज आम्हाला खुश कर, नाहीतर तुलाच त्रास होईल. त्या मुलाने तिच्या खांद्यावरून ड्रेस फाडला
तशी गाथा त्याच्या दंडाला चावली व गॅलरीच्या दिशेने पळाली. प्लीज हेल्प, गाथा मोठमोठ्याने ओरडत होती. पण ती रूम टॉप फ्लोअरवर असल्यामुळे कोणीही तिचा आवाज ऐकणार नव्हतं. ती चारही मुलं गॅलरीमध्ये आली आणि तिला पाहून दात विचकत हसायला लागली. आधीच तिने ब्लॅक कलरचा अगदी तोटका ड्रेस घातला होता, ज्यामधून दिसणाऱ्या तिच्या गोऱ्यापान घाटदार मांड्या त्यांना वेड लावत होत्या. तिचा स्लीवलेस ड्रेस हाताला फाटल्यामुळे तिचा गोरापान खांदा व छातीचा अर्धा भाग उघडा पडला होता, जे पाहून त्या मुलांची वासना जागृत झाली होती. तुम्ही जर माझ्या अंगाला हात लावला तर मी खाली उडी मारेल. गाथाजवळ दुसरा पर्याय नव्हता. तशी ती मुलं घाबरली, कारण त्यांनाही संधी जाऊ द्यायची नव्हती. सॉरी मॅडम, आम्ही काहीही करणार नाही. तुम्ही सुसाईड करू नका. आम्ही तुमच्या पाया पडतो, त्यातला एक मुलगा नाटिकपणे म्हणाला. तशी ती एकटक त्याच्याकडे पाहू लागली आणि त्याच्या संधीचा फायदा घेत बाकी तिघांनी तिच्या दंडाला पकडले आणि तिला ओढतच बेडरूममध्ये घेऊन गेले. प्लीज सोडा मला, गाथा ओरडत होती. ते चौघे विकृतपणे हसत होते. त्या मुलांनी तिला बेडवर आदळले. ती चारही मुलं तिच्या चारही दिशेला उभी होती. तिचा शॉर्ट ड्रेस आणखी वर गेला होता, त्यामुळे त्या चौघांच्याही तोंडाला पाणी सुटलं होतं. ते आदर्शासारखे तिच्या शरीरावर नजर फिरवत होते. आधी मी, त्यातला एक मुलगा म्हणाला. तुझं नेहमीच झालं. हिचे कपडे आधी मी उतरवणार. दुसरा मुलगा भांडायला लागला. हे तुमचं काय चाललंय? जे काही करायचं आहे ते लवकर करा. मला धीर धरवत नाही. नाहीतर एक काम करू, आपण चौघे एकत्र. एका मुलाने सल्ला दिला तसे विकृत हसायला लागले. गाथाचे उरले सुरले त्राण निघून गेले होते. तिच्या डोळ्यावर झापड येत होती. तिच्यामध्ये प्रतिकार करण्याची क्षमता राहिली नव्हती. हेल्प हेल्प, तिच्या घशातून आवाज निघत होता. एका मुलाने तिच्या ड्रेसमध्ये हात घातला. तितक्यात धाडकन काहीतरी फुटण्याचा आवाज आला. त्या मुलांनी त्या दिशेने पाहिले तर 4 बॉडीगार्ड दरवाजा तोडून आतमध्ये आले होते. त्यांच्या हातामध्ये गन्स होती. तशी ती मुले घाबरली. कोण आहात तुम्ही? गेट लॉस्ट. ही आमची रूम आहे, त्यातला एक मुलगा हिरोगिरी करत म्हणाला. पण त्याआधी एका बॉडीगार्डने त्याच्या खाडकन कानाखाली वाजवली व त्या चौघांनाही आपल्या ताब्यात घेतले. ती मुलगी आपल्या मर्जीने आली आहे, सोडा आम्हाला, त्यातला एक मुलगा म्हणाला. ती मुलं चांगलीच घाबरली होती. तशी एका रुबाबदार व्यक्तीने रूममध्ये एंट्री केली. अंगावर ब्लॅक कलरचे ट्राउझर, स्किन फिट स्काय ब्लू टी शर्ट. त्याने व्यवस्थित केस जेलने सेट केले होते. त्याची वेल मेंटेन बॉडी अँड पर्सनॅलिटी कोणालाही घायल करण्यासाठी पुरेशी होती. दिसायला तो हँडसम होता, यामध्ये वादच नाही. पण त्याचा एकंदरीत अवतार पाहून तो रिच वाटत होता. त्याला पाहून गाथाला धीर आला. ती कशीबशी उठली व त्या मुलाच्या जवळ जात डायरेक्ट मिठी मारली. प्लीज हेल्प हेल्प, गाथा कशीबशी म्हणाली आणि त्याच्या छातीवर डोकं टेकवत बेशुद्ध पडली. त्या मुलाने दोन्ही हाताने तिला कव्हर केले. एकालाही सोडू नका. यांचे असे हाल करा की यापुढे एखाद्या मुलीच्या अंगाला हात लावण्याआधी 10 वेळा विचार करतील. त्याने ऑर्डर सोडली तसे बॉडीगार्ड त्या चौघांना घेऊन निघाले. गाथा अजूनही त्याच्या मिठीत होती. तिला अशा अवस्थेत सोडून जाणे त्याला प्रशस्त वाटत नव्हते. त्याने दोन्ही हातावर तिला उचललं व आपल्या रूमच्या दिशेने घेऊन गेला. जेव्हा ती बाल्कनीमध्ये मोठमोठ्याने ओरडत होती, त्याच्या बाजूच्या रूममध्ये तो होता. मोबाईलला रेंज नसल्यामुळे तो कॉलवर बोलण्यासाठी बाहेर आला होता. तेव्हाच त्याने गाथाला पाहिले होते. तिचा आवाज त्याच्या कानापर्यंत पोहोचला नव्हता, पण त्याने त्या 4 मुलांना गाथाला घेऊन जाताना पाहिलं होतं. म्हणून तो आपली सिक्युरिटी घेऊन तिच्या मदतीला आला होता. त्याने गाथाला व्यवस्थित आपल्या बेडवर झोपवले. तिचे कपडे विखरले होते. तिला असं पाहणं त्याला योग्य वाटत नव्हतं, म्हणून तिच्या अंगावर पांघरून देण्यासाठी तो तिच्या दिशेने झुकला. त्याची नजर काही काळासाठी तिच्या चेहऱ्यावर खिळली आणि तो पाहतच राहिला. तिचा गोरापान चेहरा, टपोरे डोळे, लाल सुटूक प्रमाणबद्ध ओठ आणि चाफेकळीसारखं नाक. याआधी त्याने बऱ्याच मुली पाहिल्या होत्या, पण गाथामध्ये खिचा होता. तो त्याला तिच्या दिशेने खेचत होता. ती नक्की कोण होती आणि तिच्यावर अशी वेळ का आली होती हे त्याला माहीत नव्हतं, पण तो माहिती करून घेणार होता. तिची प्रत्येक इन्फॉर्मेशन तो काढणार होता. त्याच्या मनात गाथाबद्दल कुतूहल निर्माण झालं होतं, कारण ती पहिली मुलगी होती जिने त्याला घायल केलं होतं. तो सोफ्यावर जाऊन आडवा पडला, पण त्याची नजर राहून राहून गाथावर जात होती. माहीत नाही का, पण तिलाच नजरेत त्याला वेड लावलं होतं. आता मात्र त्याला झोप लागणार नव्हती, कारण तिचाच विचार करत तो कितीतरी वेळ जागा होता. मुंबईमध्ये असलेला आलिशान बंगलो, तो बंगलो एखाद्या हवेलीपेक्षा कमी नव्हता. सकाळची वेळ असल्यामुळे नोकर बंगलोची साफसफाई करण्यासाठी झुंपले होते. बाहेर गेटपासून तो बंगलोपर्यंत कितीतरी सिक्युरिटी गार्ड्स उभे होते. सरनोबत फॅमिली ही कोल्हापूरमधील अत्यंत नावाजलेले व्यक्तिमत्व होतं. त्यासोबत राजकारणामध्ये सक्रियपणामध्ये सक्रिय असल्यामुळे त्यांचा सर्वीकडे दबदबा होता. आजही लोक त्यांना पाहून खाली मान घालत होते. पण बिझनेसचा विचार पाहता 20 वर्षापूर्वी ते मुंबईमध्ये स्थायिक झाले होते. सरनोबत यांचा रुतबा मागील कित्येक पिढ्यांपासून आजही तसाच होता. त्यांची शानोशौकत एखाद्या राजघराण्यापेक्षा कमी नव्हती, जो त्यांनी स्वतःच्या हिमतीवर टिकून ठेवला होता.
त्यामुळे सरनोबत फॅमिलीवर नजर वर करून पाहण्याचे धाडस आजपर्यंत कुणी केलं नव्हतं आणि जो कोणी करेल त्याला देशधडीला पोहोचवलं जात होतं. मीनाक्षी सरनोबत या घरच्या मोठ्या सूनबाई. खरं तर मोठ्या म्हणणार प्रशस्त वाटणार नाही, पण त्यांच्या जाऊबाई गेल्यानंतर या घराण्याचा संपूर्ण कारभार त्यांच्या हातामध्ये आला होता, जो त्यांनी व्यवस्थित हाताळला होता. या घरामध्ये त्यांच्या शब्दाशिवाय पानसुद्धा हलत नव्हतं. सर्वजण त्यांच्या निर्णयाचं पालन करत होते. सरनोबत फॅमिलीमध्ये मोठ्या सुनेच्या हातामध्ये सर्व अधिकार दिले जात होते. पण मीनाक्षीचे नशीब चांगलं होतं, म्हणून धाकटी सून असूनही तिला हा मान मिळाला होता. या घरामध्ये सर्वजण त्यांना अक्कासाहेब म्हणून संबोधत होते, कारण त्यांचा दराराच तसा होता. अंगावर काठपदरची भरजर साडी, एका हातावर शॉल, केसांचा आंबाडा, कपाळावर ठसठशीत कुंकू आणि अंगावर सोन्याचे दागिने. 50शी ओलांडली असूनही त्यांच्या चेहऱ्यावर असलेले तेज आजही कायम होतं. त्या जिना उतरून खाली आल्या तसं नोकरांनी आदमीने झुकून नमस्कार केला. नाश्त्याची वेळ झाली आहे, अजून कोणी आलं कसं नाही, काकासाहेब गरजल्या. तशी घराची केअरटेकर नंदा पुढे आली. आमची तयारी झाली आहे, काकासाहेब बाहेर गेले आहे म्हणून सर्वजण थांबले होते. नंदाने माहिती दिली. त्यांनी आपलं साडीचं डोकं एका हातात पकडलं आणि बाहेर गेल्या तर गेटच्या बाहेर काही माणसे गार्डसोबत हुज्जत घालत होते. बाहेर कसला गोंधळ चालला आहे? अक्कासाहेबांनी विचारलं तसं घरचा विश्वासू महादू पुढे आला. आपल्या गावची माणसे आहेत, तुम्हाला भेटायला आली होती, महादूने सांगितलं. त्यांना आत पाठवा. अक्कासाहेबने गार्डनमध्ये असलेल्या खुर्चीवर बसल्या. तशी काही माणसं आत आली. हे तुम्ही चांगलं नाही केलं अक्कासाहेब. आमच्या जमिनी तुमच्याजवळ गहाण ठेवल्या होत्या, त्या तुम्ही स्वतःच्या नावावर करून घेतल्यास कशा? आमच्या जमिनी तुम्हाला द्याव्या लागतील, नाहीतर परिणाम वाईट होतील, रमेश चढ्या आवाजात म्हणाला. आमच्यासमोर आवाज चढवायची तुझी हिंमत कशी झाली? सरनोबत पुढे कोणी नजरवर करण्याचं धाडस करत नाही आणि तू आम्हाला जाब विचारत आहे. तुझ्या जमिनीचा मोबदला तुला मिळून जाईल, पण यापुढे थोबाड बंद ठेवायचं, नाहीतर परिणाम वाईट होतील. अक्कासाहेब गरजल्या. तुमचा हा रुबाब आम्हाला दाखवू नका. घरातल्या बायका सांभाळता येत नाही आणि आमच्यावर खुसखोरी करायला पाहत आहात. रमेश पटकन बोलून गेला. तसा अक्कासाहेबांच्या डोळ्यांमध्ये अंगार फुलला. त्यांच्याच घरामध्ये येऊन एका साधारण व्यक्तीने त्यांच्यावर बोट दाखवलं होतं, जे अक्कासाहेबांच्या सहनशक्ती पलीकडे होतं. इंद्रा. अक्कासाहेबांचा आवाज गरजला तसा सर्वांचा थरकाप उडाला. यापुढे वादळ येणार होते, त्याला खुद्द भगवंतसुद्धा रोखू शकणार नव्हता. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुढील भाग लवकरच येईल. धन्यवाद.